मी चित्तरंजन दुर्जन खरोले, क्राफ्ट इंस्ट्रक्टर गव्हर्नमेंट ITI गडचिरोली। तर आज आपण जो सील हर्मेटिक कॉम्प्रेसर असते त्या कॉम्प्रेसर मध्ये 3 टर्मिनल असतात ज्याला आपण CSR असे म्हणतो, ते कसे आयडेंटिफाय करायचे हे आपण पाहणार आहोत। तर सर्वसाधारणपणे कॉम्प्रेसर पाहिलं तर त्याच्यामध्ये असे 3 टर्मिनल्स असतात, 1 2 आणि 3 आणि CSR असं आपण त्याला ठरवतो। परंतु हे ठरवत असताना कशा प्रकारे ठरवावं लागतो, कशा प्रकारे त्याची व्हॅल्यू काढावी लागते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। आता यामध्ये व्हॅल्यू काढत असताना सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक कॉम्प्रेसर पाहिजे आणि दुसरं मल्टीमीटर पाहिजे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी असलेले जे 3 टर्मिनल्स आहेत त्यांचे नाव तुम्ही दर्शवू शकता आणि त्या 3 टर्मिनलचा वापर आपण या कॉम्प्रेसर करिता करू शकतो। कारण या कॉम्प्रेसरला जेव्हा सप्लाय देत असतो तेव्हा सप्लाय देत असताना कोणताही टर्मिनल कुठेही लावायचा नसतो, तर पर्टिक्युलर OLP हा कॉमनलाच लागला पाहिजे। तर स्टार्टिंग आणि रिलेवर स्टार्टिंग आणि रनिंगवर रिलेस आला पाहिजे हे ठरवावे लागते, तेव्हाच तो कॉम्प्रेसर चालू होतो, अन्यथा कॉम्प्रेसर चालू होत नाही हे तुमच्या लक्षात येत असेल। तर चला आपण या ठिकाणी असलेले जे टर्मिनल्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया। तर यामध्ये 3 टर्मिनल आपल्याला दिसतात आणि ह्या टर्मिनलची आपल्याला ओळख नाही, तर आता आपण पाहूया। आता यामध्ये 3 टर्मिनल असतात, पहिला टर्मिनल, हा एक टर्मिनल, हा दुसरा टर्मिनल आणि हा तिसरा टर्मिनल। आता आपण समजूया की आपल्याला याच्याबद्दल काहीच माहित नाही, म्हणून याला 1 नंबर देऊया, याला 2 नंबर देऊया आणि याला 3 नंबर देऊया। त्यानंतर एक मल्टीमीटर घेऊन याचं रीडिंग तपासू। आता रीडिंग तपासत असताना यामध्ये रीडिंग घेत असताना सर्वात अगोदर आपल्याला मल्टीमीटर घ्यायचा आहे आणि मल्टीमीटरला रेजिस्टन्स वर सेट करायचा आहे, ज्याला आपण ओहम मध्ये सुद्धा तपासू शकतो। तर ओहम मध्ये सेट करायचा आहे आणि त्याला तपासायचं आहे। तर पाहूया आपण, त्यापूर्वी आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे की यामध्ये जे टर्मिनल्स असतात 1 2 3, तर हे टर्मिनल तपासत असताना ज्या टर्मिनलची रीडिंग जास्त असते तो RS टर्मिनल असतो। RS म्हणजे रनिंग आणि स्टार्टिंग, आणि ज्या टर्मिनलची रीडिंग मीडियम असते त्याला आपण स्टार्टिंग आणि कॉमन असे नाव देतो। तर ज्या टर्मिनलची रीडिंग लो असते म्हणजे कमी असते त्याला CR म्हणजे कॉमन आणि रनिंग असं नाव देत असतो। आता हे तपासत असताना सर्वात अगोदर आपण 1 आणि 2 ची रीडिंग घेऊया। समजा 1 आणि 2 ची रीडिंग ही 2 आली आहे आणि 1 आणि 3 ची रीडिंग 3 आली आहे। त्याचप्रमाणे 2 आणि 3 ची पॉइंटची रीडिंग घेतली असता आपल्याला ती 5 आली असेल। यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता C आहे, कोणता S आहे आणि कोणता R आहे। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याची रीडिंग हाय असते तो काय सांगितलं होतं, R आणि S। तर यामध्ये R आणि S म्हणजे आपला पहिला टर्मिनल आहे, दुसरा आहे, तिसरा टर्मिनल आहे। आता यामध्ये 5 नंबरची रीडिंग म्हणजे या ठिकाणी जी रीडिंग आहे ही कशी आहे, हाय आहे, म्हणून याला आपण नाव देऊन टाकू सध्यामध्ये R आणि S। त्यानंतरची मीडियम रीडिंग कोणती आहे, 1 आणि 3 मधली, म्हणून याला आपण काय देऊ नाव, C आणि S। त्यानंतर यामध्ये जी लो रीडिंग आहे अतिशय कमी, त्याला कोणतं नाव देऊ आपण, C आणि R। आलं का लक्षात, हे नाव कुठून आले। त्यानंतर
आपल्याला हाय, लो आणि मीडियम मिळालेला आहे. आता आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता सी आहे, कोणता एस आहे, कोणता आर आहे. तर यामध्ये लक्ष द्या, हा पहिला पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे, हा तिसरा पॉइंट आहे. रीडिंग घेतली तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या पॉइंटला मल्टीमीटरने रीडिंग घेतली तेव्हा आपलं 2 ओहम आलं. त्यानंतर पहिला पॉइंट आणि तिसरा पॉइंटची रीडिंग घेतली तेव्हा 3 ओहम आलं. त्याच्यानंतर 2 आणि 3 ची रीडिंग घेतली तेव्हा आपलं 5 ओहम. आणि आपल्या थेरॉटिकल नुसार ज्याची सर्वात जास्त रीडिंग त्याला आपण आरएस असं नाव देतो आणि ज्याची रीडिंग मीडियम त्याला सीएस असं नाव देतो आणि ज्याचा लो असतो त्याला सीआर असे नाव देतो. परंतु आपलं मुख्य टॉपिक काय आहे की यामधील आपलं कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग ओळखणे. तर ते ओळखण्यासाठी आता आपण पहिला टर्मिनल पाहू. यामध्ये ह्या टर्मिनल मध्ये तुम्हाला सीआर दिसत आहे, इथं सीएस दिसत आहे. इकडे सीएस दिसत आहे का, इथं सी दिसत आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ हा कोणता राहील, सी म्हणजे कॉमन. कसं ठरवलं आपण, इकडे सीआर आहे, इकडे सीएस आहे, म्हणून आपण हा सी दोन्ही मध्ये कॉमन आहे, म्हणजे एकसारखा आहे, म्हणून याला आपण नाव दिलं 1 नंबरला सी. सी म्हणजे कॉमन. त्यानंतर या ठिकाणी आर आणि या ठिकाणी सुद्धा आर आहे, म्हणून या 2 नंबरच्या टर्मिनलला कोणतं नाव देऊ आपण, आर टर्मिनल देऊ. तसंच या ठिकाणी या टर्मिनल मध्ये एस आणि या ठिकाणी एस कॉमन आहे, म्हणून या टर्मिनलला काय नाव देऊ आपण, एस. यावरून आपल्या लक्षात येते की सी एस आर हे टर्मिनल आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे यामध्ये ह्या 1 नंबरचा जो टर्मिनल आहे हा सी आहे, 2 नंबरचा टर्मिनल हा आर आहे आणि 3रा नंबरचा जो टर्मिनल आहे तो एस आहे. असं आपल्याला यावरून लक्षात येत आहे. आणि अशा प्रकारे आपण कॉम्प्रेसरच्या टर्मिनलची कंटिन्यूटी तपासून त्यासह सीएसआर आपण काढू शकतो. तर हे आपण टर्मिनल पाहिले, परंतु आपल्याला जर 2 टर्मिनलची रीडिंग माहित असेल तर 3ऱ्या टर्मिनलची रीडिंग ही ऑटोमॅटिक येत असते. तर यामध्ये कारण ह्या कॉम्प्रेसर मध्ये 2 वायंडिंग असतात. पहिली वायंडिंग असते स्टार्टिंग वायंडिंग आणि दुसरी वायंडिंग असते रनिंग वायंडिंग. आता यामध्ये पहिल्या 2 टर्मिनलची रीडिंग आपण जसं हा 1 नंबर आणि 2 नंबर पॉइंटची रीडिंग घेतली होती त्यावेळेस रीडिंग किती आली होती, 2 ओहम. त्याचप्रमाणे 1 आणि 3 ची रीडिंग घेतली होती त्यावेळेस किती आलं होतं, 3 ओहम. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 2 आणि 3 ची जर रीडिंग आपण पाहिली तर किती आला आहे, 5 आला आहे. म्हणजे आपल्याला हे रीडिंग आणि हे रीडिंग जर माहित असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी आरएस हा मिळू शकतो. म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 5 ओहम. यालाच आपण काय नाव दिलं आहे, आरएस. हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. धन्यवाद.